नमस्कार. मी विवेक सावंत. अ, नवी आव्हाने नवे शिक्षण या विषयावरचे माझे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. नवी आव्हाने काय आहेत आणि त्या संदर्भात शिक्षणाची नवीन रचना कशी असली पाहिजे, शिक्षणाचा आशय काय असला पाहिजे, शिक्षणाचं पर्यावरण कसं असलं पाहिजे, याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. या व्याख्यानामध्ये आपण जे बालशिक्षण आहे तिथपासून तर उच्च शिक्षणापर्यंत सगळा पट आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न संक्षिप्त रूपात करणार आहोत. भविष्यातील आव्हाने कुठली आहेत आणि त्यांच्या संदर्भात शिक्षण कसं असेल आणि कशी परिस्थिती अजून बिघडत जाईल हे सांगण्याला विशेष गुणवत्ता लागत नाही, पण ते कसं असायला पाहिजे या दृष्टीने आज आपण विचार करणार आहोत. आता हे भविष्य जे आहे ते भविष्य नक्की कुणाचं आपल्या समोर आहे, तर हे भविष्य अशा मुलांचं आपल्या समोर आहे. या मुलांच्या डोळ्यामध्ये तुम्ही बघा, तुम्हाला लक्षात येईल की प्रचंड कुतूहलाने भरलेले डोळे आहेत. एक अज्ञाताविषयी आकर्षण आहे, वरती काहीतरी विमान वगैरे उडतंय किंवा पतंग उडत असेल आणि केवढा आनंद आहे. गरीब घरातली मुलं आहेत, पण त्यांच्याकडे प्रचंड बुद्धिमत्ता असल्याचं त्यांच्या डोळ्यातून त्यांच्या चेहऱ्यावरून आपल्याला दिसतंय. ह्या मुलांचा विकास आपण कसा घडवून आणणार, त्या दृष्टीने शिक्षणाची रचना कशी करणार ह्याचा आपल्याला विचार करायचा आहे. त्याच्यामुळे भविष्य कोणाचं, तर या मुलांचं आणि भविष्य आपल्या पृथ्वीचंही. कारण पृथ्वीला ताप आलेला आहे आणि आपण एका विलक्षण अशा भीषण अशा वातावरण बदलाच्या संकटातून जात आहोत. त्याच्यामुळे एकीकडे मानवाचं भविष्य आणि दुसरीकडे पृथ्वीचं भविष्य, अशा दोन्हीचा सामना आपल्याला नव्या शिक्षणामध्ये करावा लागणार आहे. आणि मग मानवी समाजाच्या आनंदी आणि शांततामय भविष्यासाठी खरं, उचित आणि उत्तम शिक्षण कुठलं असावं, हा आपला आजचा मुख्य विषय आहे. याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं की हे शिक्षण जे आहे ते आपल्याला एकाच वेळी विद्यार्थी विकास केंद्री हवंय, समाज विकास केंद्री हवंय आणि पर्यावरण विकास केंद्री हवंय. अशा तिन्ही गोष्टी आपल्याला एकाच वेळी मिळवायच्या आहेत. आणि अशा एका अवघड समस्येला आपण तोंड देतोय, कारण तेच शिक्षण खरं, उचित आणि उत्तम असेल की जे या तिन्हीचा एकाच वेळी विकास घडवून आणतं, एका पाठोपाठ एक नाही. त्याच्यामुळे ही जी मुलगी दिसते तुम्हाला, हिच्या मागे एक समृद्ध पर्यावरण आहे, तिच्या हातामध्ये एक लॅपटॉप आहे आणि ती एकाच वेळी स्वतःचा विकास करून घेते आणि तिच्या अवतीभोवतीच्या समाजाचा आणि पर्यावरणाचा, या तिन्ही परिवर्तनांसाठी योग्य असं शिक्षण आपल्याला द्यायचं आहे. 2035 साली भारताची लोकसंख्या सुमारे 150 कोटी आणि महाराष्ट्राची 15 कोटीहून अधिक असणार आहे. या लोकसंख्येमध्ये किती निरनिराळ्या प्रकारचे गट असतील. आपली काही मुलं ही सर्जनशील आणि नवोन्मेषी कल्पक असतील, ते अशा कलात्मक आविष्कार करत असतील किंवा असे विज्ञान तंत्रज्ञानाचे आविष्कार करत असतील. त्याचबरोबर खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुलं उद्यमी आणि उत्पादक असतील. निरनिराळ्या उत्पादन प्रक्रियेमध्ये ते भाग घेत असतील आणि अशा पद्धतीची कामं ते करत असतील. या सगळ्या कामांमध्ये एक ज्ञानाधिष्ठित असा व्यवहार त्यांना करता यावा, तसं भविष्य त्यांच्या पुढे यावं, यासाठी आपल्याला शिक्षणाची रचना करायची. भारत हा असा एक देश असणार आहे की ज्याच्यातले लोक हे जगातले सर्वात जास्त परदेशात स्थिरावलेले लोक असणार आहेत. आणि त्यामुळे खूप मुलं परदेशात जाणार, त्यांना कशा प्रकारे शिक्षण दिलं पाहिजे ह्याचा विचार करावा लागेल. जवळजवळ 20% लोकसंख्या भारताशी ही इकोसिस्टीम्सच्या जवळ असेल. दीज आर इकोसिस्टीम पीपल. म्हणजे हे त्यांच्या त्यांच्या पर्यावरणाशी घट्ट नाळ जुळलेली असेल, त्यांच्या मातीशी नाळ घट्ट जुळलेली असेल. ते दूरस्थ असतील पण त्यांच्या हातात स्मार्टफोन असतील. त्याचबरोबर काही लोक एका आयुष्यात 2-3 करिअर करतील, पर्यायी जीवनशैली घेतील, जसं त्यांच्या मागे त्यांच्या घराच्या गच्चीवर त्यांनी पूर्ण शेतीच करता आहेत आणि तसे सुशिक्षित दिसत आहेत.
अशा पण लोकांची एक मोठी संख्या देशामध्ये असणार आहे. शिक्षणामध्ये विलक्षण स्पर्धा होऊन त्याच्यामधून ड्रॉपआउट होणारे आणि उशिरा उमलणारे 15 ते 20% विद्यार्थी असणार आहे. आणि हे 15 ते 20% म्हणजे जी संख्या आहे ती प्रचंड असणार आहे, कोटींमध्ये. सर्वात भयंकर गोष्ट जी आहे ती म्हणजे जवळजवळ आपण काही जर आजपासून केलं नाही तर येत्या 15 वर्षामध्ये जवळजवळ 55% लोक नुसते शोषित, वंचित आणि पीडित असतील असं नाही, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे निर्माण होणाऱ्या एका नव्या उत्पादन प्रक्रियेमध्ये यांची कोणाला गरजच नसेल आणि त्यामुळे ते बेदखल असतील. हे बेदखल होऊ नये यासाठी कशा प्रकारचं खरं, उत्तम आणि उचित शिक्षण द्यावं याचा विचार आपल्याला करावा लागतो. त्याच्यामुळे आपल्या समोर 6 आव्हानं ही वासून उभी आहे. त्यापैकी पहिलं आव्हान जे आहे ते म्हणजे बिगर, म्हणजे खूप मोठ्या मुलांच्या संख्येला आपल्याला शिक्षण द्यायचं. पूर्वी जो राईट टू एज्युकेशन ऍक्ट होता, सार्वत्रिक आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा, तो 6 ते 14 वर्षाचा विषय होता. आता नव्या कायद्याप्रमाणे तो 3 ते 18 वर्षाचा असणार आहे. आणि त्यामुळे अजून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संख्येला आपल्याला शिक्षित आणि प्रशिक्षित करावं लागेल. उच्च शिक्षणामध्ये जो ऍडमिट होणाऱ्या विद्यार्थ्यांचा पर्सेंटेज आहे 18 ते 23 वयोगटाच्या 26.3% विद्यार्थी हे उच्च शिक्षणामध्ये येतात. आता 18 ते 23 वयोगटाच्या 50% विद्यार्थ्यांना आपण 2035 सालापर्यंत उच्च शिक्षणाच्या परिघात आणायचंय. म्हणजे जवळजवळ 5 कोटी अतिरिक्त विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण द्यायचं. मोठी समस्या आहे, मोठं आव्हान आहे. त्या सगळ्यांना आपल्याला आलतू फालतू शिक्षण देऊन चालणार नाही, त्यांना जागतिक दर्जाचंच शिक्षण द्यावं लागेल. त्याशिवाय ते जगामधल्या स्पर्धेला टिकाव धरू शकणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांची क्रयशक्ती कमी आहे, त्यामुळे त्यांना परवडणाऱ्या शुल्कामध्ये शिक्षण द्यावं लागेल, तत्काळ द्यावं लागेल, कारण 15च वर्षाचा अवधी आपल्या हातात आहे, असं काही 100 वर्षाचा अवधी नाहीये. त्याचबरोबर त्यांना सगळ्यांना मुंबई, पुणे अशा शहरांमध्ये न येता ते ज्या गावात आहेत, ज्या वाडी वस्तीमध्ये आहेत, ज्या शिवारामध्ये आहेत, तिथे त्यांना तशा प्रकारचं उत्कृष्ट शिक्षण देता आलं पाहिजे. आणि त्या प्रत्येकाला पर्सनल टच मिळाला पाहिजे त्या शिक्षणामध्ये. अशी 6 आव्हानं, बिगर, बेटर, चीपर, फास्टर, वायडर आणि डीपर, अशी 6 आव्हानं आपल्या समोर आहेत. त्याचं उत्तर कशात आहे? तर आपल्याला स्मार्टर व्हावं लागेल. म्हणजे जे समुचित तंत्रविज्ञान आहे त्याचा सुयोग्य वापर आपल्याला करावा लागेल. त्यामधून आपल्याला ही कोडी सुटत जातील. त्याचबरोबर आपल्याला आपली जी प्रज्ञा आहे ती शाबूत ठेवावी लागेल. म्हणजे काय? तर तुम्हाला एकाच वेळी विवेकी असावं लागेल. म्हणजे तुम्ही सुयोग्य शिक्षण विचाराचा स्वीकार करावा लागेल आणि उपलब्ध जी संसाधन आहेत, मग त्या इमारती असो, शिक्षक असो किंवा निधी असो, या सगळ्या गोष्टींचा अतिशय काटेकोर वापर करावा लागेल. आणि त्यासाठी समाजामध्ये शासनाशी आणि खाजगी क्षेत्राशी सगळ्यांशी भागीदारी करावी लागेल. सगळ्यांचं सहकार्य घेतल्याशिवाय एवढं मोठं आव्हान आपण कधीही पेलू शकणार नाही. या आव्हानांमध्ये 3 प्रकार आहेत. एक म्हणजे काही आव्हानं जे ते अनिवार्य, कंपल्शन आहे. दुसरी जे ती अत्यावश्यक कृती करण्याची काही आव्हानं आहेत, ती अत्यावश्यक आहेत. ती जरी अनिवार्य नसली तरी अत्यावश्यक मात्र आहेत. आणि काही आहेत त्या श्रेयस्कर अशा दिशांची आव्हानं आहेत. या तिन्ही आव्हानांचा आपण विचार आज करणार आहोत. त्याच्यामुळे आपल्या समोर जे दिसतंय ते म्हणजे देशापुढील नवी शैक्षणिक आव्हाने काय आहेत. तर एक मोठं आव्हान जे तयार झालंय सध्या ते म्हणजे महामारीचं आव्हान. विद्यार्थी घरीच बसले, शाळाच बंद पडल्या आणि गरीब विद्यार्थी शालेय शिक्षणाच्या परिघातून बाहेर फेकले गेले. विशेषतः मुली तर पूर्णपणे फेकल्या गेल्या. त्यांची लवकर झटपट लग्न करण्याचे विचार सुरू झाले आणि त्यामुळे महामारी हे मोठं आव्हान आपल्यासमोर. जागतिकीकरण यामुळे शासनाने शिक्षणातून हात काढून घ्यायला सुरुवात केली आणि त्यामुळे मोठे समाज हे शिक्षणाच्या परिघापासून दूर फेकले जायला लागले.
जसं जसं शिक्षणातून शासनाने हात काढून घ्यायला सुरुवात केलं, तसं तसं मराठी माध्यमाच्या हजारो शाळा बंद करायला सुरुवात झाली. आणि तिसरं आव्हान जे आहे ते म्हणजे बदलत्या हवामानाचं. हे अनिवार्य आव्हानांमध्ये येतं. तुम्ही हे टाळूच शकत नाही, हे सगळं येणार आहे तुमच्यावर. आता जे अत्यावश्यक अशा प्रकारचा विचार येतो कशात आहे, तर आपल्याला पर्यावरणाचं संवर्धन केल्याशिवाय टिकून राहता येणार नाही. त्याचं पुनरुज्जीवन करणारं शिक्षण आपल्याला द्यावं लागेल. त्याचबरोबर लोकांच्या आकांक्षा खूप वाढत आहेत. समाजामध्ये मोठी घुसळण होते, सगळ्यांना नवीन नवीन आकांक्षा निर्माण होत आहेत. एकीकडून त्या आकांक्षांची पूर्ती करणं, पण त्याच वेळी शाश्वत जीवनशैलीचा विकास करणं, ह्याचं शिक्षण आपल्याला द्यावं लागतं. आपला देश हा दारिद्र्यमुक्त, विषमतामुक्त आणि सामाजिक न्याय युक्त करायचा आहे. आणि त्याच वेळी जगामध्ये एक ज्ञानाधिष्ठित अशी अर्थव्यवस्था, ज्ञानाधिष्ठित असे समाज निर्माण होत आहेत. त्यांच्याशी आपल्याला स्पर्धा करायची, नवीन ज्ञान निर्माण करायचे, नवीन पेटंट घ्यायचे, त्याच्यावर रॉयल्टी मिळवायचे. त्याच्याशिवाय नुसतं शेतातून किंवा नुसतं फॅक्टरीतून किंवा नुसतं सेवा क्षेत्रातून आपण जरी GDP तयार केला तरी त्याच्यातून आपली गरिबी जाणार नाही. त्याच्यामुळे नवीन ज्ञान निर्मितीसाठी शिक्षणाची रचना आपल्याला करायची आहे. आणि त्याचबरोबर उगवत्या तंत्रविज्ञानासाठी, ज्याला इंडस्ट्रियल रेव्होल्युशन 4.0 5.0 म्हणतात, ते आपल्या समोर येत आहे मोठ्या प्रमाणात. त्याच्यासाठी पण आपल्याला सज्ज राहायचं. त्याच्यामुळे महामारी, जागतिकीकरण आणि बदलत्या हवामानासाठी सज्जता ही अनिवार्य आहे, तुम्ही टाळूच शकत नाही. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत जीवनशैली ही अत्यावश्यक आहे. आणि ज्ञानाधिष्ठित समाज निर्माण करणं आणि उगवत्या तंत्रज्ञानांसाठी सज्जता असणं ही एक श्रेयस्कर दिशा आहे. अशा तिन्हीचा समावेश या चित्रामध्ये आपल्याला दिसतोय. ही संकट जी आहेत ती कशी आहेत बघा. तर ग्रेटा थुनबर्ग आपल्याला सांगते की मी अशा शाळेत जाणारच नाही की जी शाळा मला फक्त पोटार्थी बनवते आणि निसर्गाची लूट करायला लावते आणि आमची पिढी आणि पुढच्या पिढ्या जगूच शकणार नाहीत अशा प्रकारचं जीवन जगण्याचं शिक्षण देते. आम्ही शाळा सोडतो. फ्रायडे फॉर फ्युचर अशी चळवळ या मुलीने उभी केली आणि हिचं ऐकून 1,40,00,000 मुलांनी शाळा सोडली जगातल्या. अब की बार क्लायमेट चेंज पे सरकार असा 15 लाख मुलांचा दिल्लीमध्ये मोर्चा निघाला. स्कूल स्ट्राईक फॉर क्लायमेट, सगळे स्कूल्स बंद करा, अशा प्रकारच्या चळवळी मुलांमध्ये सुरू झाल्या. याला आपल्याला प्रतिसाद देणारं शिक्षण अत्यंत आवश्यक आहे. मायक्रोसॉफ्टचे एम्प्लॉईज बाहेर आले आणि म्हणाले क्लीन अवर क्लाउड. मायक्रोसॉफ्टला लोक म्हणतात, अमेझॉनचे एम्प्लॉईज बाहेर आलेले आहेत. आणि हे दृश्य तर मी ग्रामीण भागातल्या आपल्या बंधू भगिनींना वेगळं सांगण्याची गरज नाही. हवामानाच्या बदलाचं संकट एवढं भीषण आहे की आता ह्या ज्या जीवजाती आहेत ह्या कुठे जाणार. हे बर्फ वितळलं की ते बुडून जाणार. अशा लक्षावधी जीवजाती या विनाश पावत आहेत. आणि वैशिष्ट्य हे आहे की आपण का टिकून आहोत माणूस म्हणून, तर ह्या जीवजातींचं एक पिरॅमिड आहे आणि ते अख्खं पिरॅमिड आहे म्हणून आपण आहोत. नुसते आपण राहू शकत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे आपल्याला जर टिकून राहायचं असेल तर ह्या सगळ्या जीवजाती टिकून राहिल्या पाहिजे. ह्याच्यासाठी विद्यार्थ्यांना सुशिक्षित करावं लागेल आणि त्यांना कृती प्रवण करावं लागेल. अशा शिक्षणाची आपल्याला गरज आहे. शाश्वत जीवन मूल्य, शाश्वत जीवनशैली आणि पर्यायी ऊर्जा, पर्यायी अर्थव्यवस्था, पर्यायी रोजगार याचं कारण इतक्या मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईडचं एमिशन आपण करतो आहोत. 1300 कोटी टन कार्बन डायऑक्साईड वर्षाला आपलं हवामान किंवा आपले समुद्र शोषून घेऊ शकतात. अमेरिकेमध्ये प्रत्येक मनुष्य 20 टन एमिशन करतो आहे. युरोपमध्ये 12 टन करतोय, जपानमध्ये 9 टन करतोय. भारतीय लोक 1 टन करतायत. परंतु ऍव्हरेज काय येतं तर 2 टन तुम्ही करू शकता. 2 टनाच्या वरती जाऊ शकत नाही. पण भारतामध्ये सुद्धा मोठमोठे 20% लोक अमेरिकेसारखीच जीवनशैली जगतात आणि त्यामुळे पृथ्वीला ताप येतोय. त्याचबरोबर जंगलं नष्ट होत आहेत. आपल्याला माहिती आहे ऑस्ट्रेलिया पासून तर जवळजवळ कॅलिफोर्निया पर्यंत आणि इकडे ब्राझीलच्या अमेझॉनच्या खोऱ्यापासून तर सायबेरिया पर्यंत सगळ्या जंगलांना वणवे लागले होते.
आणि त्याच्यामध्ये अनेक जीवजाती, त्यांचे अधिवास नष्ट झाले आणि त्यामुळे आपल्याकडे सार्स म्हणा किंवा कोरोना म्हणा किंवा एड्स म्हणा असे जे प्राणीज विषाणूंचे रोग आता पसरत आहेत, त्यांच्या साथी एकावर एक येत आहेत. कोरोनाची साथ ही शेवटची असं मानणारे मूर्ख आहेत, आत्मवंचना ठरेल. त्यामुळे आपल्याला त्या प्राण्यांचे अधिवास नीट केल्याशिवाय या साथीच्या रोगातून मुक्तता नाही. त्यामुळे आपल्याला शाश्वत जीवनशैली, पर्यायी ऊर्जेकडे जावं लागेल, कारण ज्याच्याने कार्बन एमिशन होतं अशी जी खनिज ऊर्जा आहे तिच्यापासून आपल्याला दूर जावं लागेल, हरित ऊर्जेकडे जावं लागेल. आणि त्यामुळे नवे हरित रोजगार आपल्याला निर्माण करणारं शिक्षण आणि ते हरित रोजगार त्यांची पूर्तता करता येणारं शिक्षण आपल्याला लागेल. नवी एक्सपोनेन्शियल टेक्नॉलॉजी, ज्याचा मी मगाशी उल्लेख केला, इंडस्ट्रियल रेव्होल्युशन 4.0, 5.0, त्याच्यामुळे डेटाच्या आधारे निर्णय घेणं आणि मोठमोठ्या डेटामधून पॅटर्न शोधणं, त्या पॅटर्न प्रमाणे मशीनचं लर्निंग होणं आणि ही डॅमेज झालेली पृथ्वी आपल्याला या तंत्रज्ञानाच्या मदतीने रिपेअर करता येणं, हे खूप महत्वाचं गुण. त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्सची निर्मिती आणि त्याच्याशी पार्टनरशिप करण्याचं शिक्षण. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्सला जे जमतं ते मला जमत नाही आणि मला जे जमतं ते त्याला जमत नाही. पण आपलं जे शिक्षण आहे ते आपल्याला ओव्हर प्रोफेशनलाइज व्हायला शिकवतंय. म्हणजे काय, तर माणसाच्या 90% तद्दन निखळ मानवी क्षमता न वापरणारं शिक्षण आपल्याला मिळतंय. फार मोठा घात होतोय आणि त्यामुळे माणसं मशीन सारखी वागतायत, कारण त्यांना तसं प्रोफेशनल होण्याचं शिक्षण दिलं जातंय आणि त्यामुळे ते काय काम करू शकतात हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सला डिकोड करणं सोपं झालंय. फार मोठ्या प्रमाणात लोकांचे रोजगार जात आहेत, याचं कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये फार मोठी प्रगती होते असं नसून माणसं मशीन सारखी वागतायत, माणसं त्यांच्या 90% निखळ मानवी क्षमता वापरत नाहीयेत, म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यांच्या कामाचा कब्जा घेऊ शकतोय, हे सत्य आहे. त्याच्यामुळे माणसाला अधिक चांगलं माणूस करणारं शिक्षण हे आपल्या शिक्षणासमोरचं आव्हान आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स बरोबर मैत्री करणं, तो काही आपला शत्रू नाही, तो आपला स्पर्धक नाही, तो काही आपला विरोधक नाही. मग तो आपला कोण आहे, तर आपला भागीदार होऊ शकतो आणि त्याच्या मदतीने आपण एक वेगळी दुनिया उभी करू शकतो आणि आपल्या पृथ्वीवरच्या ज्या जटिल समस्या आहेत, जीवजातींचं रक्षण करण्याची समस्या आहे, जैवविविधता टिकवण्याची समस्या आहे, कार्बन एमिशन कमी करण्याची समस्या आहे, या सगळ्या समस्यांवर या तंत्रज्ञानाचा आपण सुयोग्य वापर करून घेऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्याला रोबोटिक्स किंवा इंटरनेट ऑफ थिंग्स किंवा 3D प्रिंटिंग अशा अनेक तंत्रज्ञानांचा आपल्या शिक्षणामध्ये समावेश करावा लागणार आहे. सिंथेटिक बायोलॉजी, जिनॉमिक्स, ज्याच्याने आता आपल्याला कोरोनाची व्हॅक्सिन मिळाली आहे, अशा सगळ्या गोष्टींचा विचार आपल्या शिक्षणामध्ये करावा लागणार आहे. आणि जे जे अनुभव आम्ही मुलांना प्रत्यक्षात देऊ शकत नाही शिक्षणामध्ये, शिक्षण हे अनुभवजन्य असावं लागतं, ते अनुभव आम्हाला व्हर्च्युअल रियालिटी मधून देता आले पाहिजे. आणि मग ज्ञानाधिष्ठित समाजाच्या सज्जतेसाठी शिक्षण द्यावं. अमेरिकेचा जीडीपी जर आपण बघितला तर त्याच्यातला 35% जीडीपी हा कुठल्याही शेतातल्या पिकातून येत नाही, कुठल्याही फॅक्टरीतल्या उत्पादनातून येत नाही, कुठल्याही सेवा क्षेत्रातल्या सेवा वितरणातून येत नाही. मग येतो कुठून तो? तर तो येतो ते जे पेटंट्स निर्माण करतात, जे बौद्धिक स्वामित्व हक्क निर्माण करतात, त्याच्या मानधनातून येतो. रॉयल्टी ऑन इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी 35% जीडीपी अमेरिका, सेव्हरल ट्रिलियन डॉलर्स. आता आपण जो एक मोबाईल फोन विकत घेतो त्याच्यामुळे 2.5 लाख पेटंट्स असतात. त्याच्यामुळे आपण जी बाजारात किंमत मोबाईल फोनची मोजतो ती खरं म्हणजे त्या वस्तुमात्रासाठी नसून ती आपण त्याच्यातल्या बौद्धिक स्वामित्व हक्कांसाठी मोजत असतो आणि आपल्याला त्याचे मोठ्या प्रमाणात पैसे अमेरिकेला जात असतात. मग ते तुमची औषधं असो, तुमचा मोबाईल फोन असो, स्मार्टफोन, तुमचे कम्प्युटर असोत, लॅपटॉप असोत, तुमच्या गाड्या असोत, मोटरसायकल असोत, तुमच्या घरातले कित्येक अप्लायन्सेस, याचे सगळ्याचे जे पैसे तुम्ही मोजता ते खरं म्हणजे तुमच्या बौद्धिक स्वामित्व हक्काचे पैसे तुम्ही अमेरिकेला देत असता किंवा प्रगत देशांना देत असता. आणि मजा अशी आहे की आमचं शिक्षण अशा पद्धतीने रचना केली की आम्हीच मुलांना ग्रॅज्युएशन पर्यंत तयार करतो. ते पुढचं शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत जातात, तिथे त्यांना कर्ज काढावं लागतं, ते कर्ज फेडण्यासाठी त्यांना अमेरिकेतच नोकरी घ्यावी लागते आणि ती अमेरिकेत नोकरी घेऊन ते बौद्धिक स्वामित्व हक्क तयार करतात. ते अमेरिकन कंपन्यांचे असतात आणि त्याच्यासाठी आपण भारतातून पुन्हा रॉयल्टी देतो.
असा सगळा हा आतबट्ट्याचा व्यवहार हा आपल्या शिक्षणातून आपल्याला हद्दपार करायचा आहे आणि ते आपल्या शिक्षणाच्या समोरचं नवं आव्हान आहे. त्याच्यामुळे आपल्याला सध्याचं जे शिक्षण आहे ते एक शाळा म्हणजे बंदी शाळा अशी आहे, त्याच्याऐवजी माझा पूर्ण विकास करून घेणारी संधी शाळा व्हायला पाहिजे. हे आपल्या समोरचं आव्हान आहे. म्हणजे बंदी शाळेचं संधी शाळेत रूपांतर करणारं आम्हाला नवं शिक्षण हवं आहे. आम्हाला संदर्भहीन पाठ्यपुस्तकं नको आहेत, कारण सगळं शिक्षण हे संदर्भयुक्त असतं. कॉन्टेक्स्ट इज द किंग असं शिक्षणशास्त्राचं तत्व आहे. मुलं त्यांचा जो संदर्भ असतात त्याच्यातून नव्या ज्ञानाची निर्मिती करतात. त्यामुळे पढवलं जाणारं शिक्षण आपण नकोय. आम्हाला स्वतः मुलं स्वतः शिकू शकतात असं शिक्षण हवंय. स्वदिग्दर्शित होणारं शिक्षण हे आम्हाला हवंय. गोकमपट्टी, पोपटपंची, रटाळपणा हे देणारं शिक्षण जर आम्ही दिलं तर यांचे सगळ्यांना कुणालाही नोकरी मिळणार नाही, कारण ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे त्यांच्यापेक्षा अधिक चांगलं करू शकतं. त्याचबरोबर अपेक्षित प्रश्नांना अपेक्षित वेळात अपेक्षित उत्तरं देणारं आणि त्याच्यातून अपेक्षित गुण देणारं जर शिक्षण आम्ही देत असलो तरी त्याचं असे कॉपीमध्ये रूपांतर होतं आणि जीवनामध्ये मात्र अनपेक्षित प्रश्नांना अनपेक्षितरित्या चांगली उत्तरं अनपेक्षितरित्या कमी वेळात देण्याचं शिक्षण आम्हाला 21व्या शतकात आवश्यक आहे. त्याच्याशिवाय या मुलांना कोणीही नोकरी देणार नाही. सामाजिक विषमतेची दरी वाढवणारं शिक्षण आम्हाला मुळीच नको आहे. सगळे विद्यार्थी कॉमन क्लासरूम मध्ये गेले पाहिजे. त्याच वेळी तिथे एका विषमतामुक्त देशाची निर्मिती होते. विषमतामुक्त देशाची निर्मिती तिच्या पार्लमेंटमध्ये होत नाही, हे लक्षात ठेवा. ती शाळेच्या वर्ग खोलीमध्ये होते. तिथे समता आणि मुक्ती यांचा प्रत्यक्ष अनुभव मुलांना मिळाला पाहिजे. बीजे बोये बबूल की आम कहां से आए असं कबीर म्हणतो. तुम्ही जर बाभळीच्या बिया पेरल्या तर त्या झाडाला आंबे कसे लागतील? त्याच्यामुळे साधन शुद्ध असल्याशिवाय तुमचं शुद्ध साध्य तुम्हाला कसं मिळेल याच्या नैतिकतेचं शिक्षण आम्हाला शाळेमध्ये द्यावं लागेल. मुलांना स्वतःला सर्जनशील होता येण्याचं शिक्षण द्यावं लागेल. तुम्ही फक्त माझं ऐका आणि मी सांगतो तसंच्या तसं म्हणून दाखवा, या शिक्षणाचा 21व्या शतकात काहीही उपयोग नाही. त्यामुळे मुलांचा कपाळ मोक्ष नक्की होणार आणि भारत हा मागासलेला देश म्हणून आपल्याला समोर येईल. विश्वगुरु वगैरे होण्याच्या गप्पा असं शिक्षण देऊन कधीही पूर्ण होणार नाही. त्यामुळे आम्हाला मुलांना स्वतंत्र व्यक्तिमत्व घडवण्याचं शिक्षण द्यावं लागेल. त्यांना स्वतंत्र विचार करता यावा, स्वतंत्र अभिव्यक्ती करता यावी, नवे प्रश्न उपस्थित करता यावे. त्या उपलब्ध ज्ञानाच्या कक्षा त्यांना आव्हान देता यावं. त्या उपलब्ध ज्ञानाच्या कक्षा रुंदावता याव्यात, विस्तारता याव्यात. अशा प्रकारच्या शिक्षणाची आम्हाला गरज आहे. मग अशा प्रकारच्या शिक्षणाला सुरुवात कशी करायची? तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आमच्या देशात निदान यापुढे जन्माला येणारा प्रत्येक अर्भक 2.75 किलोग्रॅम वजनापेक्षा कमी असता कामा नये. कारण त्याच्यातून स्टंटेड पॉप्युलेशन निर्माण होते, कुपोषित आणि ज्यांची बुद्धिमत्तेचा विकास होऊ शकत नाही अशा मुलांना जन्म आपण देतो. आणि त्यामुळे सर्वात मोठं आव्हान जर नव्या शिक्षणातलं असेल तर ते म्हणजे प्रत्येक अर्भके 2.75 किलोग्रॅम वजनापेक्षा कमी वजनाचं जन्माला येता कामा नये. त्यासाठी काय करावं लागेल? तर पालकांसाठी पालकत्व पूर्व शिक्षण, मूल जन्माला येण्यासाठी आधी दोघांचं शिक्षण, त्याचबरोबर अर्भकावस्थेत उत्तम पोषण आणि विकासाची संधी मिळणं. म्हणजे आपल्याला हे लक्षात येईल की शिक्षणाचा पाया इथून सुरू होतो. निरोगी गरोदरपणासाठी विशेष गुंतवणूक करावी लागेल. एकही गरोदर महिला उपाशी किंवा अर्धपोटी किंवा कुपोषित राहणार नाही याची खात्री करून द्यावी लागेल. आणि मातृत्वासाठी त्यांना शिक्षण द्यावं लागेल. मुलींना पोषक आहार ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. मुलींची उंची मोजली जाणं, वजन मोजलं जाणं हे शाळेमध्ये सातत्याने करावं लागेल. आणि जर ती उंची किंवा वजन योग्य पद्धतीने वाढत नसेल तर तत्काळ उपाययोजना करावी लागेल. त्याशिवाय आम्हाला एका नव्या भारताची निर्मिती करता येणार नाही. अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन हे आता शिक्षणामध्ये नव्या पॉलिसीने समाविष्ट केलेलं आहे. पण त्याच्यामध्ये शिक्षणासाठी राष्ट्रीय जीडीपीच्या किमान 6% तरतूद ही शिक्षणावर करण्याची गरज आहे. या 6%पैकी 50% तरतूद म्हणजे 3% ही बालशिक्षणावर आणि शास्त्रीय बालशिक्षणावर केली पाहिजे. अंधश्रद्धायुक्त बालशिक्षणावर नको. आणि त्याच्यामुळे आम्हाला
या मुलांना जो अशा प्रकारचं शिक्षण जर आम्ही दिलं, अशा प्रकारची गुंतवणूक केली, तर तिचा परतावा आम्हाला 13 ते 18% मिळू शकतो. जे हेकमन नावाचे नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ यांना 2000 साली नोबेल पारितोषिक मिळालं. त्यांचा सिद्धांत सांगतो की जर तुम्ही मुलांच्या अगदी लहान वयामध्ये शिक्षणामध्ये, त्यांच्या पोषणामध्ये, त्यांच्या आरोग्य रक्षणामध्ये जर गुंतवणूक केली, तर तुम्हाला डबल डिजिट म्हणजे 2 आकडी परतावा मिळतो त्या गुंतवणुकीवर. कारण असा जो देश आहे जो अशा प्रकारची गुंतवणूक करतो, त्याचे अनेक पुढचे खर्च वाचतात. उदाहरणार्थ त्याचा आरोग्य व्यवस्थेवरचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचतो, कारण मुलं ही सशक्त असतात. त्या देशाला तुरुंग कमी लागतात कारण ती सुशिक्षित असतात. असे अनेक खर्च पुढचे वाचत जातात आणि म्हणून शिक्षणावर 6% GDPचा खर्च करणं हे आपल्या समोरचं एक मोठं आव्हान आहे. पोषण, आरोग्य रक्षण आणि शिक्षण यांचा एकात्मिक विचार ही त्याची गुरुकिल्ली आहे. आणि आपल्या देशातल्या 10 लाख अंगणवाड्यांचं स्वरूप हे केवळ आरोग्य आणि आहार केंद्र असं न राहता बालविकास केंद्र ही त्यांची नवी ओळख करून देण्याची गरज आहे. ती जी अंगणवाडी ताई असते, सेविका असते, तिचं अगदी वेगळ्या प्रकारचं अत्यंत मॉडर्न हे न्यूरोफिजिओलॉजी, न्यूरोसायकोलॉजी तिला सोप्या शब्दात कळेल आणि मुलांचा विकास कसा घडवून आणताय, त्याचं विज्ञान काय आहे ह्याचं शिक्षण तिला देऊन तशी कृती तिच्याकडून करून घ्यावी. पालघर जिल्ह्यामध्ये 2500 अंगणवाड्या अशा प्रकारे तयार झालेल्या आहेत. म्हणजे हे अशक्य नाहीये, पण त्याला एका राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. प्राथमिक शिक्षणामध्ये बहुविध बुद्धिमत्तांचा विकास कसा करता येईल, नुसतं भाषिक किंवा गणिती बुद्धिमत्ता नाही, तर तुम्हाला चित्रामध्ये दिसतायत अशा 8 निरनिराळ्या बुद्धिमत्ता आहेत. म्हणजे मुलांना भाषिक बुद्धिमत्ता, भाषा आकलन आणि भाषा व्यक्त करणं हे जमलं पाहिजे. तार्किक आणि गणिती विचार करता आला पाहिजे. निसर्ग समजला पाहिजे, निसर्गाशी दोस्ती करता आली पाहिजे. नेचर स्मार्ट, सेल्फ स्मार्ट, स्वतःचं आकलन करून घेणं, स्वतःच्या बलस्थानांचं आकलन करून घेणं, स्वतःच्या मध्ये त्रुटी काय आहेत ते समजून घेणं आणि त्याप्रमाणे अडॅप्ट होणं. नंतर ज्याला आपण पिक्चर स्मार्ट म्हणतो, तर ती बुद्धिमत्ता, त्याचबरोबर सांगीतिक बुद्धिमत्ता, म्हणजे ज्याला पिक्चर स्मार्ट म्हणजे काय, तर ती ज्याला आपण अवकाशीय बुद्धिमत्ता असं म्हणू, जी वैमानिकांना लागते वगैरे वगैरे. नंतर बॉडी स्मार्ट म्हणजे कायनेस्थेटिक इंटेलिजन्स, ज्याला आपण शारीर स्नायू विषयक बुद्धिमत्ता, जी मुलं पुढे सर्जन होतात, डान्सर होतात, ऍथलीट्स होतात वगैरे वगैरे. आणि पीपल स्मार्ट, जे पुढे नेतृत्व करतात, इतर लोकांच्या भावभावना समजून घेणं. प्रत्येक मूल जे जन्माला येतं त्या या 8ही बुद्धिमत्तांचा पट घेऊन जन्माला येतं. पण शाळा त्याला या विकासांची संधी देते का? कारण या सर्व बुद्धिमत्तांचं एकच वैशिष्ट्य आहे, बहुविध बुद्धिमत्तांचं एकच वैशिष्ट्य, एकच तत्व आहे, यूज इट ऑर लूज इट. तुम्ही जर त्या वापरण्याची संधी मुलांना दिली नाही तर त्या अस्तंगत होतात. त्याच्यामुळे शाळा किंवा शिक्षण व्यवस्था आम्हाला अशी पाहिजे की जी या बहुविध बुद्धिमत्तांचा उपयोग करण्याची संधी ही मुलांना देईल. आणि त्याचबरोबर शाळा कशी असू नये, ती म्हणजे ती सरकारी नियंत्रण केंद्रे असू नये, समाजाचं विभाजन करणारी असू नये, प्रशासन केंद्री असू नये, शिक्षक केंद्री नको, विषय केंद्री नको, वर्गखोली केंद्री नको, अंतिम परीक्षा केंद्री नको, प्रमाणपत्र केंद्री नको, घोकमपट्टी, पोपटपंची, एकच एक प्रश्न, एका प्रश्नाला एकच उत्तर, अशा प्रकारची नको. असा प्रश्न विचारला जावा की त्याला बहुविध उत्तर आहे आणि प्रत्येक विद्यार्थी वेगळं उत्तर देऊ शकतो. की शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका शिकवल्यानंतर शिक्षकांनी विचारलं पाहिजे की तू जर शिवाजी महाराजांसारखा आग्र्याला तुरुंगात बसलास तर तू तुझी सुटका कशी करून घेशील. प्रत्येक विद्यार्थी वेगळं उत्तर देऊ शकतो आणि मग त्याची ती बुद्धिमत्ता विकसित होते. आणि कृतीप्रधान गट शिक्षण, मुलं कृतीतून शिकतात, मुलं ऐकून शिकत नाहीत, मुलं पाहून फक्त शिकत नाही, केल्याने शिकतात. आणि मुलांना करून शिकायला आवडतं, मुलांना करून शिकायला जमतं. अगदी साधी गोष्ट म्हणजे तुम्ही सायकल शिकताना सायकल शिकण्याची किंवा पोहण्याची किती पुस्तकं वाचली तर त्याचा काही उपयोग नसतो. तुम्हाला पोहूनच पोहायला शिकता येतं, सायकलवर बसूनच सायकल चालवायला शिकता येते. तसंच प्रत्येक शिक्षणाचं आहे. आणि माणसाचा मेंदू ज्याचं वायरिंग असं झालंय की तुम्ही कृती केल्याशिवाय ते वायरिंग पक्क होत नाही.
आणि त्याच्यामुळे गटप्रधान आणि कृतीप्रधान शिक्षण, नैतिक शिक्षण, सुजाण नागरिकत्वाचं शिक्षण, या सगळ्या गोष्टींसाठी माहिती तंत्रज्ञानाचा समुचित वापर करण्याची गरज आहे. त्याच्यासाठी सातत्यपूर्ण मूल्यमापन, एकदाच शेवटी वर्षाच्या परीक्षा घ्यायची, ह्या परीक्षा बाद केल्या पाहिजेत, फायनल परीक्षा बाद केल्या पाहिजेत. त्याच्यातून मुलांना न्यूनगंड येतो, मुलं शिक्षणाच्या व्यवस्थेच्या बाहेर फेकली जातात. रोज थोडंसं मूल्यमापन, मुलांना न कळत मूल्यमापन, आणि त्याला येत नसेल तर ताबडतोब तिथे रेमेडियल कोचिंग, म्हणजे त्याला सुधारण्याचं संधी. अशा प्रकारच्या शिक्षणाची आम्हाला गरज आहे. शेवटच्या परीक्षेत तुम्ही सांगणार की तू नापास झाला, त्याची आम्हाला गरज नाही. किंवा खोटे मोठ्या प्रमाणात पास करणं हे सुद्धा धोकादायक आहे, आणि त्याच्यामुळे खूप गंभीर प्रश्न आमच्या शिक्षणामध्ये निर्माण झाले. सगळ्या मुलांना वरच्या वर्गात ढकला. आपला जो आरटीईचा कायदा आहे तो काय म्हणतो की मुलांना नापास करू नका असं नाही म्हणून तो म्हणतो की पास होईपर्यंत शिकवा, असं तो कायदा म्हणतो. पण आम्ही त्याचा चुकीचा अर्थ लावला, कोणालाच नापास करू नका, सगळ्यांना पुढच्या वर्गात ढकलून दे. त्याच्याने काही आपण ही आव्हानं जी मी मगाशी सांगितली ती स्वीकारू शकत नाही. आपल्याला उच्च दर्जाचं शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्याला दिलं गेलं पाहिजे. काही मुलं प्रतिभा संपन्न असतात, त्यांचा विकास हा वेगळ्या पद्धतीने घडवून आणावा लागतो. त्यांना ज्या विषयांमध्ये गती आहे त्या विषयात काहीही अक्कल नसलेले शिक्षक त्यांच्या समोर 10 वर्ष ठेवले तरी करपून जातात. आणि त्यामुळे त्यांना विविध क्षेत्रातली जी मुलं आहेत त्यांना स्वतंत्र शिक्षण प्रणालीची गरज आहे. कोणी चांगला क्रिकेटर होऊ शकतो, कोणी उत्तम गायक होऊ शकतो, कोणी उत्तम समाजसेवक होऊ शकतो, कोणी उत्तम शास्त्रज्ञ होऊ शकतो, कोणी उत्तम साहित्यिक होऊ शकतो. या मुलांना त्यांच्या वयाची अट कमी करून त्यांना लवकर प्रगत शिक्षण घेण्याची संधी मिळाली पाहिजे. त्याच्यामुळे मुलांचा, आता जसं ही मुलगी बघा ती झाड वाचते, वेगळीच तिची एक प्रकारची शिक्षण व्यवस्था आपल्या समोर आहे. आणि त्याच्यामुळे शालेय शिक्षण हे ज्ञान, आकलन आणि ज्ञानाचं उपयोजन ह्याच्यावर आपल्याला केंद्रित करावी लागेल. आणि त्याचबरोबर मुलांना स्वावलंबी संजीवक शेतीसाठी दर्जेदार शाळा निर्माण कराव्या लागतील. याचं कारण 54% भारतीय हे गरीब असण्याचं एकच कारण आहे, कारण ते शेती करतात आणि त्यांच्या वाट्याला फक्त 15% GDP येतो. 54% फक्त 15% आपण देतो. याचा अर्थ असा की 46% उरलेले लोक त्यांच्या वाट्याचं खाऊन जातात. मग त्यांना ते परत कसं मिळेल, तर त्यांच्या शेतीमध्ये जैवविविधता पूर्ण शेती करायला, विज्ञानाधिष्ठित शेती करायला आणि आसमानी आणि सुलतानी संकटांचा एकाच वेळी मुकाबला करण्याची, एकाच वेळी 40 पिकं पेरायची. आसमानी आणि सुलतानी दोन्ही संकट येतात, त्याच्यानी 5 पिकं जातात पण 35 उरतात आणि शेतकरी कधीही आत्महत्या करायला प्रवृत्त होत नाही. विदर्भातले अनेक शेतकरी ज्यांच्या वडिलांनी आत्महत्या केली ते आता अशा प्रकारची शेती करतात. ही शाळेमध्ये मुलांना शिकवली गेली पाहिजे, तरच ते टिकून राहतील. त्याचबरोबर जे ज्युनियर कॉलेजला मुलं जातात त्यांच्याबद्दल आपण काय केलं पाहिजे, तर फाउंडेशनल लिटरसीज ज्या आहेत त्या त्यांना शिकवणं, त्यांना विश्लेषक पद्धतीने विचार करता येणं, समस्यांची पूर्ती करता येणं, सर्जनशीलता, संवाद साधता येणं आणि परस्पर सहकार्य करता येणं, ह्या क्वालिटीज त्यांच्यामध्ये आल्या पाहिजे, ह्या कॉम्पिटन्सीज त्यांना आल्या पाहिजे. आणि त्यांच्या काही ज्या क्वालिटीज विकसित करायच्या त्या म्हणजे कुतूहल, सतत कुतूहल जागृत ठेवणं, लर्निंग, अनलर्निंग अँड रिलर्निंग, याच्यासाठी कुतूहल लागतं. पुढाकार घेता येणं, भारतीय लोक फक्त उत्तम 2 नंबरची माणसं असतात, म्हणजे तुम्ही पुढाकार घेतला की ते तुमच्या मागे येतात, तशा लोकांचा काही उपयोग नाही. आपल्या मुलांना लहानपणापासून नवीन नवीन याच्यात निर्णय घेता येणं, पुढाकार घेता येणं, नव्या आयडियाज निर्माण करणं, त्याचबरोबर हिंमत दाखवणं, ग्रिट, आणि बदलत्या परिस्थितीशी सातत्याने जुळवून घेता येणं, त्याचबरोबर नेतृत्व गुण आणि सामाजिक आणि सांस्कृतिक अशा प्रकारची त्यांना एक प्रकारचं भान असणं, या सगळ्या गोष्टींना आपल्याला शिक्षणामध्ये महत्वाचं स्थान द्यावं लागेल. आपण इतका माहितीचा भडीमार मुलांच्यावर करतो आणि मग आपली मुलं पुढे गेली की त्यांना नोकऱ्या मिळत नाही. त्याचं कारण ना तर त्यांच्याकडे या साक्षरता असतात, ना या क्षमता असतात, ना या गुणवत्ता असतात. या तिन्ही फ्रंट्सवर आपल्याला खूप मोठं काम याच्या पुढे करावं लागेल.
या मुलीच्या डोळ्यामध्ये तुम्ही बघा, तिच्या डोळ्यामध्ये एवढी आकांक्षा आहे की मला उच्च शिक्षण मिळवायचं आणि पुढे जायचंय. तर तिच्या त्या आकांक्षा पूर्ती करणारं शिक्षण आम्हाला द्यावं लागेल आणि त्याच्यासाठी तिला विश्लेषण, संश्लेषण आणि ज्याच्यामध्ये मूल्यमापन येतं अशा उद्दिष्टांची गरज आहे. उच्च शिक्षणामध्ये व्हॉट इज हायर, सो हायर इन हायर एज्युकेशन, तर दॅट इज यू आर अचिव्हिंग हायर लेवल्स ऑफ एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे काय, तर चांगलं विश्लेषण करता येणं, सिंथेसिस करता येणं, नवनिर्मिती करता येणं आणि 4 पर्याय दाखवले त्यातला चांगला कुठला, वाईट कुठला याच्यातला निरक्षीर विवेक करता येणं, हे हायर एज्युकेशन आहे. आणि ते आमच्याकडे देता आलं पाहिजे. नाहीतर नुसतं पुस्तकातले उतार पुन्हा पाठ करून द्या, त्याला उच्च शिक्षण म्हणत नाही, त्याला प्राथमिक शिक्षण सुद्धा म्हणत नाही शिक्षणशास्त्राच्या दृष्टीने. आणि त्याच्यामुळे तसं शिक्षण देण्याचं आव्हान हे आमच्या समोर आहे. त्याच्यामुळे सर्जनशीलता वाढवणारं, नाविन्य वाढवणारं, सुज्ञता निर्माण करणारं, मृदू कौशल्यांची जोपासना करणारं अशा प्रकारचं शिक्षण आम्हाला पाहिजे की ज्यामुळे मुलं ही वर्कप्लेसेस म्हणजे कामाच्या ठिकाणांशी जोडली जातील. युनिव्हर्सिटी जी असते तिचं वैशिष्ट्य असतं की तिथे नव्या ज्ञानाचं डिस्कव्हरी होते. त्याचबरोबर ज्ञान कसं मिळवावं, कुठला विषय आधी शिकावा, कुठला नंतर शिकावा, याचं एक मेमरी विद्यापीठांमध्ये तयार होत असते. त्याचा फायदा होतो. नाहीतर तुम्ही एखादा विषय शिकायला घेतला, त्याच्या आधी काय शिकायला पाहिजे ते माहितीच नसलं तर तुम्ही पुढे जाण्यामध्ये विलंब होतो, खर्च वाढतो. त्याच्यामुळे विद्यापीठांमध्ये एक स्कॉलर्सकडे एक मेमरी असते की बाबा तुम्ही या पद्धतीने शिका आणि ते तुम्हाला मार्गदर्शन करत असतात, सल्ला देत असतात. आता याच बरोबर आम्हाला विद्यापीठांमध्ये शाश्वत विकास हा आणावा लागेल. नुसतंच ज्ञानाची डिस्कव्हरी करणं किंवा विषय एका पाठोपाठ एक शिकणं किंवा तज्ञांचं सल्ला घेणं, मार्गदर्शन घेणं हे पुरेसं नाही. तर आम्हाला विद्यापीठांच्या माध्यमातून असं हायर एज्युकेशन द्यायचंय की ज्याच्यानी आम्हाला शाश्वत विकास करता येईल. नाहीतर तो कोण करणार? शिक्षणाची रचनाच मुळी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी झालेली आहे. पण आज अशी परिस्थिती आली आहे की समाजाला शिक्षणाचे प्रश्न सोडवण्याची एक आपत्ती निर्माण झाली. तिथून आपण आता पुढे गेलं पाहिजे. विद्यापीठ काय करतं, तर स्टुडंट, स्कॉलर्स आणि सब्जेक्ट्स यांना कनेक्ट करतं. पण ह्याच्या पुढे आम्हाला त्यांनी समाजाला कनेक्ट केलं पाहिजे आणि पर्यावरणाला कनेक्ट केलं. 5 जण एकत्र आले पाहिजे. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि मुलांच्या समोर जी आव्हानं आहेत ती आपण जर लक्षात घेतली तर असे लाखो मुलं लाईनीमध्ये उभी आहेत आणि सरकारी नोकऱ्या आता कायमस्वरूपी नोकऱ्या मिळणार नाहीयेत, त्या घटत जाणार आहेत. या तक्त्यामध्ये दिसतंय की किती मोठ्या प्रमाणात गव्हर्नमेंट जॉब्स किंवा परमनंट जॉब कमी होत आहेत. आता तुम्हाला आयुष्यभर एक परमनंट जॉब असं न राहता आयुष्यभर एकाच वेळी अनेक कंपन्यांमध्ये इम्परमनंट जॉब करायचे, त्याला गिग इकॉनॉमी म्हणतात. त्यासाठी आपल्या मुलांना आता तयार करायचंय. त्यांना मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगारासाठी तयार करणं भाग आहे. MPSC UPSCच्या परीक्षेला असं बसायचं घोळक्यांनी, अशी पुस्तकं वाचायची, हे सगळं आता इतिहास जमा होत चाललंय. आणि आपल्या मुलांना जर योग्य स्किल्स दिली नाही तर त्यातल्या 50% मुलांना चांगले जॉब मिळणार नाही, तसं युनिसेफ म्हणतं. त्याच्यामुळे या मुलांची जी चिंता आहे की 12वी झाल्यानंतर लगेच नोकरी मिळेल का, किंवा मोफत शिक्षण मिळालं तरी परवडणार नाही कारण घराकडे 4 पैसे पाठवावे लागतात आणि त्याच्यामुळे उच्च शिक्षण घेतानाच कमाई करता आली पाहिजे. नंतर मला लगेच चांगला जॉब मिळाला पाहिजे, सिटीमध्ये रूम मिळाली पाहिजे, अशी त्या मुलांची एक एक अडचणी आहेत आणि त्यांना स्थलांतर करता येणं शक्य नाहीये. त्याला इकॉलॉजिकल रिफ्युजीज होतात. पुणे शहरामध्ये 40% लोक हे 530 झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. ते सगळे पर्यावरणीय असे निर्वासित आहेत. त्यांचं पाणी आम्ही तोडलंय, त्यांच्या जमिनी हडप केल्या आहेत, त्यांची हवा प्रदूषित केली आहे, म्हणून ते बिचारे इकडे वणवण फिरत झोपडपट्टीमध्ये आलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या गावामध्ये स्थानिक रोजगार, स्थानिक स्वयंरोजगार देणाऱ्या शिक्षणाची आम्हाला गरज आहे. आणि त्याच्यामुळे त्या युवांना तशा प्रकारचं शिक्षण मिळेल का, याचा आम्हाला विचार हा लो कार्बन इकॉनॉमीमध्ये करायचा आहे. आणि त्यांना त्याच वेळी डिसेंट आणि डिग्निफाईड जॉब द्यायचे. प्रगती आणि प्रतिष्ठा या 2 त्यांच्या मुख्य गरजा आहेत, कधीही विसरू नका. त्यांना कंटाळवाणे, गलिच्छ आणि धोकादायक जॉब करायचे, डेंजरस, डिफिकल्ट अँड डर्टी जॉब्स करायचे नाहीयेत त्यांना. आणि त्यामुळे आणि त्याचबरोबर त्यांना हे आमिर खानचं
तुम्हाला 3 इडियट्स मधलं चित्र आठवत असेल, त्याचं उत्पादक कामाशी फारकत असलेले हे करायचे नाहीये. त्यामुळे आपल्याला एका नव्या विचाराकडे उच्च शिक्षणाला घेऊन जावं लागेल आणि तो म्हणजे गांधीजींनी दिलेला नई तालीमचा विचार. गांधीजी स्वतःविषयी कमी बोलत असत, पण त्यांनी एका ठिकाणी म्हणून ठेवलं की नई तालीम ही मी देशाला दिलेली सर्वोत्तम आणि अखेरची देणगी आहे. गांधींनी नई तालीम मध्ये एक प्रश्न उपस्थित केला की ज्ञानप्राप्तीचं माध्यम काय? शिक्षण कुठल्या माध्यमातून द्यावं, इंग्रजीतून द्यावं का मराठीतून द्यावं, तो नाही विषय. ज्ञानप्राप्ती कशा पद्धतीने होते, तर ज्ञानप्राप्तीचं माध्यम काय याच्यावर गांधींनी प्रयोग केले. म्हणजे फिनिक्स आश्रमामध्ये असल्यापासून प्रयोग केले आणि त्याच्यातून ते अशा निष्कर्षाला आले की सामाजिक दृष्ट्या उत्पादक आणि उपयुक्त काम हेच ज्ञानप्राप्तीचं खरंखुरं माध्यम आहे. म्हणजे जोपर्यंत आपण मुलांना नुसती पुस्तकं देतो, नुसतं गुगल देतो, नुसतं युट्यूब देतो, नुसतं टेड टॉक देतो किंवा भाषणं देतो, त्याच्यातून त्यांना माहिती मिळेल पण ज्ञान मिळणार नाही. ज्ञान कसं मिळेल? तर त्यांना सामाजिक दृष्ट्या उपयुक्त आणि उत्पादक काम करण्याची संधी देणं आणि त्याच्यातून वर्क बेस्ड लर्निंगच्या माध्यमातून जर आपण त्यांना शिकवलं तर आपण म्हणू शकतो की बेरोजगारी भारत छोडो. आणि त्याच्यामुळे नई तालीमचं तत्व काय? तर उत्पादक आणि सामाजिक दृष्ट्या उपयुक्त कामातून शिका. त्याच्यामुळे WWW वर्ल्ड वाईड वेब, त्याच्यामधून तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते. पण गांधींचं WWW वेगळं, दॅट इज वंडरलँड ऑफ होलसम वर्क. म्हणजे काय? तर फलदायी शिक्षण. म्हणजे काय? होलसम म्हणजे काय? तर बी पेरल्यापासून तर कापणीपर्यंत सगळं मुलांना शिकवा. फ्रॉम सोईंग द सीड टू रिपिंग द हार्वेस्ट. असं शिक्षण मुलांना द्या, असं गांधी म्हणतात. नुसतंच बी पेरण्याचं शिक्षण एकाला आणि कापणीचं शिक्षण दुसऱ्याला, मशागतीचं तिसऱ्याला, असं पिसमिल शिक्षण देऊ नका. त्याच्याने त्यांच्या व्यक्तिमत्व ही विभाजित होतात आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होत नाही, त्यांना ज्ञान मिळत नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारचं शिक्षण आपल्याला कृषी क्षेत्रामध्ये, उत्पादन क्षेत्रामध्ये, सेवा क्षेत्रामध्ये अर्धवेळ किंवा पूर्ण वेळ अशा प्रकारच्या इंटर्नशिप मुलांना दिल्याशिवाय देता येणार नाही. आणि त्याच्यातून मुलं खरी घडतील. त्यांना जे व्यावहारिक ज्ञान आहे, टॅसिट नॉलेज, ते प्रत्यक्ष काम केल्याने मिळेल. आणि सैद्धांतिक ज्ञान जे आहे, एक्सप्लिसिट नॉलेज, ते त्यांना तज्ञांबरोबर चर्चा करून, ऑनलाईन कोर्सेस घेऊन, पुस्तकं वाचून, ग्रंथ वाचून त्याच्यातून त्यांना सैद्धांतिक ज्ञान मिळेल. व्यावहारिक ज्ञान मिळाल्याशिवाय सैद्धांतिक ज्ञानाकडे जाण्याचा काहीही उपयोग नसतो. त्याच्यातलं ओ का ठो काही कळत नाही. त्याच्यामुळे आधी टॅसिट नॉलेज फॉलोड बाय एक्सप्लिसिट नॉलेज, ही गांधींची शिक्षण प्रणाली जी आहे. तिच्यामुळे आपण असा आग्रह धरला पाहिजे की उच्च शिक्षणाची रचनाच बदलून टाका. 50% त्यांना कामाचे क्रेडिट्स द्या, म्हणजे त्याचे मार्क द्या. आणि ई लर्निंगच्या माध्यमातून किंवा महाविद्यालयातून किंवा ग्रंथातून त्यांना 50% नॉलेज क्रेडिट्स देऊ द्या. वर्क क्रेडिट्स आणि नॉलेज क्रेडिट्स याच्यातून त्यांना डिग्र्या द्या. मग ती मुलं कधीही बेकार राहणार नाहीत. आणि त्याच्यासाठी त्यांना इंटर्नशिप देण्यासाठी अप्रेंटिसशिप स्कीम जी आहे देशाची, त्याला 10,000 कोटीचं बजेट आहे, ते वाढवा. त्याचबरोबर त्या मुलांना इंडस्ट्रीकडून, इतर समाजाच्या निरनिराळ्या संस्थांकडून स्पॉन्सरशिप द्या, इंटर्नशिप्स द्या, स्कॉलरशिप्स द्या आणि त्याच्यातून त्यांना वर्क बेस्ड लर्निंगचं डिग्रीज मिळवू द्या. त्यांना नुसत्या पाठांतराच्या डिग्रीचा काही उपयोग नाही. आम्ही बेरोजगारांच्या संख्येमध्ये वाढ करत बसू. त्याच्यामुळे ह्या उच्च शिक्षणाची नवी रचना आपल्याला करायची. गांधी म्हणायचे की एज्युकेशन फॉर लाईफ, एज्युकेशन थ्रू लाईफ आणि एज्युकेशन थ्रू आउट लाईफ. पुढे ते असं म्हणायला लागले की जीवन हेच शिक्षण. आणि तशा शिक्षणामध्ये आपल्याला काम आणि ज्ञान हे एकाच विषयात अवतरतात. तुम्ही काम करताय का ज्ञान मिळवत आहे तुम्हाला कळतच नाही, बेमालूम सगळं. तर ती शिक्षण पद्धती आम्हाला आवश्यक आहे. कामामुळे एकीकडून ज्ञानप्राप्ती होते आणि ज्ञानप्राप्तीतून अधिक फलदायी काम मिळतं. फ्रॉम वर्क टू नॉलेज अँड फ्रॉम नॉलेज टू मोर प्रोफाउंड वर्क. ही जी सायकल आहे की प्रथम तुम्ही प्रॅक्टिस करा, हाताने काम करा, मग त्या कामातून तुम्ही त्या सिद्धांताकडे जा आणि सिद्धांतातून अधिक सुधारित अशा कृतींकडे जा की ज्यामुळे तुमची कामाची क्वालिटी वाढते. त्यामुळे तुमचे ग्राहक हे संतुष्ट होतात, तुमचाही विकास होतो, समाजाचाही विकास होतो. त्याच्यामुळे बुद्धिमत्तेचा विकास आणि कृतिशील ज्ञान
हे संपादन करण्यासाठी सर्वात नैसर्गिक प्रक्रिया कुठली असेल तर कामातून शिका. आणि वैयक्तिक विकास, सामाजिक विकास यांचा सुंदर मिलाफ त्याच्यामध्ये होतो. आणि तुम्ही जे शिकता ते काम करत करत इतरांबरोबर शिकत असल्यामुळे ती तुमची वैयक्तिक मालमत्ता होत नाही, ती सामूहिक मालमत्ता बनते. ही फार मोठी गोष्ट आहे. आम्ही याचे प्रयोग करतो गेली 10 वर्ष. आणि याच्यातून या अतिशय गरीब घरातून, ग्रामीण भागातून आलेल्या मुली, त्यांचा जो आत्मशोध त्यांना लागला, त्याच्याने जो आत्मविश्वास त्यांना प्राप्त झाला आणि त्याच्यामुळे समाजामध्ये त्यांना जो आत्मसन्मान मिळाला, तो तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यांवर, डोळ्यांमध्ये सहज दिसू शकेल. तशीच ही मुलं अशाच घरातून आलेली आहेत. अतिशय गरीब घरातून ही मुलं आली आणि आता 10 वर्ष झाले आम्ही अनेक विद्यार्थ्यांना या पद्धतीचं शिक्षण हे MKCLच्या माध्यमातून देतो. आपल्याला आता 2 स्ट्रॅटेजीज आहेत की पृथ्वी डॅमेज झालेली पृथ्वी रिपेअर करणं, याच्यामध्ये प्रचंड मोठे रोजगार तयार होणार. जसं औद्योगिक क्रांती निर्माण झाली त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली. तशीच एक नवीन क्रांती आता येते आहे आणि ती म्हणजे आपली बिघडलेली पृथ्वी दुरुस्त करणे. मागच्या सर्व पिढ्यांनी पृथ्वी बिघडवण्यामध्ये आपलं योगदान दिलं. त्याच्या पुढच्या पिढ्या पृथ्वी दुरुस्त करणार आणि त्याच्यामध्ये जे जॉब तयार होणार त्याला ग्रीन कॉलर जॉब असं म्हणतात. त्याला ते करता येण्यासाठी जे शिक्षण आहे ते आम्हाला देण्याची गरज. ग्रीन कॉलर जॉब्स हे स्कूल ड्रॉपआउट पासून तर पोस्ट डॉक्टरल रिसर्च पर्यंत सगळ्यांना मिळणार आहे. त्याच्यामुळे आम्हाला टीनएजर्सना ग्रीन एजर्स करायचं. त्याचबरोबर दुसरी स्ट्रॅटेजी काय, तर आम्ही खेड्यात राहून सुद्धा आता 4G 5G इंटरनेट कनेक्शन घेऊन लॅपटॉप, स्मार्टफोनवर फ्रीलान्सिंग पोर्टल्सवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे प्रोजेक्ट येतात ते करू शकतो आणि महिन्याकाठी 6-8 हजार रुपये सहज मिळू शकतो. टीनएजर्स टू बी कन्व्हर्टेड ॲज स्क्रीन एजर्स. अशा 2 स्ट्रॅटेजीज, 2 रणनीती आपल्याला एकाच वेळी, गो ग्रीन अँड गो डिजिटल, ग्रीन कॉलर जॉब्स आणि न्यू कॉलर जॉब्स, अशा दोन्ही प्रकारचे जॉब्स करायचे. एकामध्ये शारीरिक श्रम आणि नैसर्गिक भांडवल आणि स्थानिकतेचा प्रभाव, दुसऱ्यामध्ये बौद्धिक श्रम, ज्ञान भांडवल आणि वैश्विकतेचा प्रभाव. असे हे 2 जॉब एकाच वेळी 2 करतात. दिवसा स्वावलंबी आणि संजीवक शेती करा, ग्रीन कॉलर जॉब करा, संध्याकाळी डिजिटल क्षेत्रामधलं काम करा. डिजिटल सेवा जगामध्ये द्या आणि तुमच्या शिवार वस्तीमध्ये राहून तुम्ही हे करू शकता. शहरामध्ये मायग्रेट होण्याची गरज नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याला एक पंचक्रोशीमध्ये आपल्या सगळ्या गरजा भागतील अशा प्रकारच्या एका शाश्वत जीवनशैलीकडे, एका शाश्वत अर्थव्यवस्थेकडे, पर्यायी अर्थव्यवस्थेकडे, पर्यायी उत्पादन आणि वितरण प्रक्रियेकडे, पर्यायी विपणन आणि विक्री प्रक्रियेकडे जायचंय. त्याच्यामुळे 5 कोस म्हणजे काय, तर 16 किलोमीटर डायमीटर. त्या 16 किलोमीटर डायमीटर मध्ये जो काही वस्तुमाल आहे, जी ऊर्जा आहे, जी बायोमास आहे, त्याच्यातून तुम्ही जगा आणि तुमच्या 80% गरजांची परिपूर्ती करा. 20% गरजांसाठी तुम्ही न्यू कॉलर जॉब करून कॅश मिळवा आणि त्याच्यातून काही विनिमय तुम्हाला करायचा, औषध अशा काही गोष्टी घ्यायच्या, मोबाईल फोन घ्यायचे वगैरे, तर त्याच्यातून घ्या. अशा प्रकारच्या एका व्यवस्थेकडे आपल्याला जायचंय. कारण डिग्लोबलायझेशन सुरू झालंय. याला इकॉनॉमिक्स म्हणतात स्लोबलायझेशन. तर स्लोबलायझेशनची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. त्याच्यामुळे स्थानिकीकरण, याला जास्त मी आत्मनिर्भर म्हणतो. त्याच्यामुळे आमच्याकडचं पाणी, आमच्याकडचा कच्चा माल हा आमच्या पंचक्रोशीच्या बाहेर जाणार नाही. प्रत्येक पंचक्रोशी जर आत्मनिर्भर झाली तर भारत आत्मनिर्भर होईल आणि त्या दृष्टीने आता आम्हाला प्रयत्न करायचा आहे. गांधीजी म्हणाले खेड्याकडे जा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले शहराकडे जा. दोघंही मोठी माणसं होती, दोघांची विजन बरोबर होती. कारण सुशिक्षितांनी खेड्यामध्ये जाऊन तिथे सुधारण्याचं काम करण्याची गरज होती. जे मागासवर्गीय आहेत त्यांना शहरांमध्ये जाण्याची गरज होती, कारण तिथे त्यांना तुझा बाप कुठल्या जातीचा आहे कोणी विचारणार नव्हतं. अशा दोन्ही विजन्स एका काळात बरोबर होत्या. परंतु आता ना तर गांधींचं ते खेडं शिल्लक राहिलं कारण ते उद्ध्वस्त झालं आणि ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ती शहरं राहिली, ती सगळी बकाल झाली. आता आपल्या मुलांना जी जागा आहे ती त्या 2च्या मध्ये असलेल्या शिवार वस्त्यांवर आहे. आणि शिवार वस्त्यांवर एका हाताने ग्रीन कॉलर जॉब, एक हात मातीमध्ये आणि दुसरा हात लॅपटॉपवर, अशा पद्धतीच्या रचनेची आम्हाला गरज आहे. आणि त्याच्यामुळे आमचं गाव हे आमच्या ज्या भौतिक गरजा आहेत त्यासाठी आमचं गाव हेच आमचं विश्व आणि आमच्या ज्या ज्ञानविषयक गरजा आहेत त्याच्यासाठी सारं विश्व हेच आमचं गाव.
अशा प्रकारच्या दृष्टिकोनाची गरज आहे. गावातले अणू गावातच ठेवा आणि गावातले संगणू जे आहेत बिट्स ते मात्र गावभर आणि जगभर संचार करतील. अशा प्रकारची एक नवी व्यवस्था आम्हाला करायची आणि त्याच्यामुळे गावात राहणारे मागास आणि शहरातले पुढारलेले ही अनिष्ट अशी वर्गवारी आम्हाला कालबाह्य करता येईल. ही नवी नीती आम्हाला लो कार्बन किंवा नो कार्बन अशा एका नव्या जीवनशैलीकडे घेऊन जाईल आणि त्यामधून आम्हाला ग्रीन एंटरप्राइजेस, ग्रीन करिअर्स अशा प्रकारे एक नवीन गुगल तयार करायचं. उद्याचं गुगल काय? तर उद्याचं गुगल म्हणजे ग्रीन कॉलर जॉब्स, ज्याच्यातून तुम्हाला नव्या मोठ्या प्रमाणातल्या रोजगारांची एक आशा स्थानते आहे आणि त्याच्यातून आम्ही आमची पृथ्वी ही दुरुस्त करणारी आहे. ती 50 वर्ष ही या दिशेने निर्माण होणाऱ्या रोजगारांची 50 वर्ष असणार आहेत आणि त्याला उचित असं शिक्षण हे आम्हाला द्यावं लागेल. या 5ही आव्हानांचा आता आपण विचार केला आणि 5ही आव्हानांना कसं सामोरं जायचं, त्यासाठी कशा प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे याचा विचार आपल्या मदतीने मी केला. आपण सर्वांनी माझे विचार अतिशय शांतपणे ऐकून घेतलेत याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि वेळेच्या मर्यादेमध्ये मी माझं हे मनोगत इथे थांबवतो. धन्यवाद.